नमस्कार. खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत. अफवा नाही, सत्य बातमी आहे. बघूया आजची विशेष बातमी. उत्तर नागपूर हा राखीव मतदारसंघ म्हणून देण्यात आला आहे आणि त्यामध्ये 1960 पासून जेवढे आमदार खासदार बनले तर मला वाटत नाही की जातीच्या नावावर बनले, कोणी गुणवत्तेच्या नावावर बनले, कोणी विविध याच्यावर नावावर बनले. परंतु मला 1960 पासून तर आतापर्यंत जे आमदार खासदार बनलेले आहेत, आमदार बनलेले उत्तर नागपूरमध्ये, तर ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे उत्तर नागपूरचा त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. इथे कुठल्याही प्रकारची संपूर्ण अव्यवस्था आहे. इथे कुठल्याही प्रकारची चांगल्या अशी लहान मुलांना शिकण्याकरता शाळा नाही, इथे चांगले रस्ते नाही, गटर लाईनची पूर्ण अव्यवस्था कोलमडून पडलेली आहे, रस्ते नाही. उत्तर नागपूरमध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे त्याचं कारण हे की उत्तर नागपूरमधून असे पिवळी नदीचा नाला आणि या बुद्धनगरचा नाला यामुळे ते कसं काय ते उघडे पडलेले आहे आणि ते उघडे पडल्यामुळे तो सर्व दुर्गंध हा आणि पिवळ्या नदीच्या नाल्यामुळे त्याचा दुर्गंध हा पूर्ण उत्तर नागपूरमध्ये पसरला आहे आणि त्यामुळे उत्तर नागपूरचे जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे आणि ते धोक्यात असल्यामुळे आमचे उत्तर नागपूरवासियांचे फार हाल आहेत की जो मी आपण जिथं बसलेलो आहो तिथं जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1960ला 1956ला दीक्षाभूमीला लाखो करोडो लोकांसोबत जे दीक्षा दिली आणि दीक्षा दिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच मैदानातून लष्करबाग गावडे चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रथावरती रथ सजवण्यात आला होता. तो रथ संपूर्ण गुलाबाच्या फुलांनी सजवलेला आणि बाबासाहेब तिथून बसले. बाबासाहेबांनी इथून चळवळ सुरू केली उत्तर नागपुरातून आणि इथून गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पण आज तोच राखीव मतदारसंघाची दुर्दशा होत आहे. ही दयनीय स्थिती आहे आणि त्यामुळे मी आज उत्तर नागपूरमध्ये म्हणजे उत्तर नागपूर का सर्वांगीण विकास करण्याकरता मी उभा. तुमचं घोषवाक्य जबरदस्त परिवर्तन आहे. हे जबरदस्त म्हणजे नेमकं काय? जबरदस्त म्हणजे उत्तर नागपूरचा मी पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर ज्याप्रमाणे विकास झालेला आहे तोच विकास मला उत्तर नागपूरमध्ये जबरदस्त विकास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या जबरदस्त मध्ये खूप काही गुपित आहे. आज जे सुशिक्षित सर्वात मी तुम्हाला सांगतो सर्वात ब्रिलियंट, हुशार आणि टॅलेंटेड जे लोक असेल त्या उत्तर नागपुरामध्ये आहे. बुद्धिवंतांचा उत्तर नागपूर आहे आणि ह्या उत्तर नागपूरमध्ये बेरोजगारीच्या एवढ्या समस्या आहे की फार मोठ्या समस्या आहे आणि समस्या असण्याचं काहीच कारण नाही आहे. उत्तर नागपूरमध्ये हे उपलवाडी इंडस्ट्रीज एरिया खाली पडलाय, टोटली खाली पडलाय. एकही इंडस्ट्रीज खाली नाही आहे, एकही इंडस्ट्रीज थोडं लॉक आहे. याचं कारण काय? आपल्या उत्तर नागपूरचे आमदार म्हणून गेलेले आहे, कुठेही आमदार असो, कोणीही असो आमदार, पण त्याचे लक्षच नाही, त्यांना माहीतच नाही, त्यांचा विजनच नाही आहे की उत्तर नागपूरचा आपण कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे, उत्तर नागपूरचा विकास केला पाहिजे, उत्तर नागपूरच्या बेरोजगारांना कुठेतरी नोकरी दिली पाहिजे. विद्यमान आमदारांचा विकास झाला का? त्यांनी स्वतःचा बापरे 500-600 एकर जमिनी घेतल्या, 10-12 बंगले घेतल्या. त्या आपल्या बेजनबागच्या जिथं राहतो तिथं 7-8 बंगलेच मारून टाकले स्वतः. अरे मी नाऱ्याला 130 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं म्हणून महाराष्ट्र शासनाने 1996ला महाराष्ट्र शासनाने ते आपल्याला दिलेली आहे आणि ती जागा या लोकांनी विकून टाकली. त्याचप्रमाणे अंबाझरीचं गार्डन तुम्हाला चांगलं माहिती आहे. अंबाझरीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं उद्यान होतं, समाज भवन होतं, त्या समाज भवन या लोकांनी विकून टाकलं. अरे मला वाटत नाही कसं तुझ्या बापाची जमीन आहे का? ज्या बाबासाहेबाची आमच्या बाबाची जमीन आहे. आमचं रक्त आमच्या सर्वांच्या आमच्या भीम सैनिकाचं जे रक्त आहे विकास झाला तुम्हाला जबरदस्त परिवर्तन. मतदारांना काय आव्हान कराल?
मतदार मी जेव्हा मतदारांकडे जातो तेव्हा मतदार मला एवढा भरभरून आशीर्वाद देत आहे. मतदार मला खूप म्हणजे मी त्यांच्यापर्यंत जातो तेव्हा मतदार मला एवढं लाईक करतात, कारण मी सर्व मतदारांना, सर्व लोकांना, या उत्तर नागपूरच्या लोकांना रोजगार दिले आहे. ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.